महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। आपण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 64% मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता। धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने 4 मतदारसंघाचा समावेश होतो। यामध्ये उस्मानाबाद येथे प्रमुख लढत जर आपण विचारात घेतली तर कैलास पाटील विरुद्ध अजित पिंगळे ही अशी लढत झालेली आहे। तर आपण तुळजापूर मतदारसंघ जो येतो त्यामध्ये भाजपाचे राणा पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यात लढत झाली आहे। तर उमरगा मतदारसंघामध्ये विद्यमान 3 टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले विरुद्ध नौखे असलेले उबठा गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात लढत झाली आहे। परंडा मतदारसंघाचा आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार व पालकमंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या विरुद्ध 3 टर्म माजी आमदार असलेले राहुल मोठे यांच्यात लढत झाली आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। निवडणूक प्रक्रियेनंतर तर्कवितर्क लावणे चालू झाले आहे। आपण आपले काही पत्रकार मंडळी आहेत यांच्याकडून उद्याचा निकालाचा अंदाज काय हे जाणून घेणार आहे। कधी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, काय वाटतं विधान जिल्ह्यामध्ये काय होईल, कसं होईल? निवडणूक झाली, प्रक्रिया पार पडली, मतदान झालं, पण यावेळेला लोकांचं जे हे होतं चर्चा हे बाहेर आलीच नाही जास्त। कारण कसं आहे, ह्या 6 महिन्यात जे वातावरण महाराष्ट्रात झालं आहे त्यामुळे कोण कुणाला मत देणार सगळं जातीवर झालेलं आहे। त्यामुळं कुणी कुणाला मत दिलं हे समजू शकत नाही। त्यामुळे पण लोक बोलत, समोरचा माणूस जो बोलेल मी आमच्या पक्षाचा हो त्याच सरकारला मत दिलं असं सर्वसामान्य माणसाचं मत होतं असं बोलत होते। कार्यकर्ते स्वतःच बोलत होते। त्यामुळे खरं काय हे कळायला मार्ग नाही। आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी 3 महायुतीचे आमदार होते व 1 महाविकास आघाडीचा आमदार होता। सध्याची स्थिती निवडणुकीनंतर काय राहील असं आपल्याला वाटतं? सध्याच्या परिस्थितीत तर मला काही बदल होईल असं वाटत नाही। या निवडणुकीत प्रामुख्याने कोणते मुद्दे चर्चेला गेले किंवा कोणते मुद्दे प्रभावी ठरले? निवडणुकीत कसलीच चर्चा नव्हती। जे काम झालं माझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं, त्याच्याशिवाय दुसरं काही हे नाही। भाषण करताना सुद्धा वेगळ्याच विषयावर भाषण होते, विकासाचा मुद्दाच आला नाही। जे झालं ते माझ्यामुळे झालं मी। आणि तसं ॲक्च्युअली पाहिलं तर जिल्ह्याचा इतकं वाटोळ झालं आहे 5 वर्षात की कॉन्ट्रॅक्टर पुढारी हेच कॉन्ट्रॅक्टर आणि आमदार आणि हे जे आहेत, त्यामुळं एकही कामाची क्वालिटी राहिलेली नाही। उस्मानाबाद शहर असं आहे, एवढं जिल्हा केंद्र आहे, रस्त्याने माणूस फिरू शकत नाही अशी परिस्थिती। पण त्याच्याकडे लक्ष द्यायला आमदाराला वेळ नाही, विरोधकाला वेळ नाही, कोणी चर्चाही केली नाही। त्यामुळे कसं आपण म्हणायचं चर्चा झाली विकास करणार? निवडणूक कशावरती लढली गेली? ही निवडणूक काय नाही, त्यांच्या ह्याच्यावर लढलेली। म्हणजे जी हा फुटला तो तिकडे गेला ह्याच्यावर निवडणूक होती। लोक पण आता शहाणे झालेले आहेत, लोकांना कळतं कोण कशासाठी गेलं, कोण कामावर गेलं नाही, कशामुळे थांबलंय। काय होईल असं वाटतं आपल्याला? सांगितलं आहे ती परिस्थिती राहील। विद्यमान आमदारांना जनता पुन्हा संधी देईल? विद्यमान जे परिस्थिती होती पूर्वी जे आहे तीच राहील काय असं मला वाटतं वैयक्तिक। आपल्यासोबत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष व डीडी न्यूजचे हुंकार बनसुडे हे आहेत। मतदान प्रक्रिया पार पडली आहे, काय राहील ह्या धाराशिवचा कौल? आपण जिल्ह्याचं 4 जे मतदारसंघ आहे त्याचं जर चित्र पाहिलं तर सर जसं म्हणलं की जे फुटलेले लोक होते, 2 लोक आपल्याकडे फुटलेले लोक होते उद्धव ठाकरे गटाकडून, तर त्याचा तो प्रभाव तर होताच, नक्कीच होता त्या मतदारसंघामध्ये। पण दुसरी गोष्ट, आपला जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या असा मागासलेला आहे। त्यामुळं शेती आणि शेतीशी रिलेटेड असलेले जे काय गोष्टी आहेत त्याच्यावर खरं तर इलेक्शन जायला पाहिजे होतं पुढं। काही मुद्दे धाराशिव तालुक्यामध्ये ते मुद्दे पुढे आले, सोयाबीनचा भाव असेल किंवा दुधाचे विषय असतील, ह्या गोष्टी आल्या, पीक विम्याचा विषय आहे तो आला। ह्या गोष्टीवर मतदान किंवा ह्या गोष्टीवर निवडणूक लढणं गरजेचं होतं। पण सर जसं म्हणलं कशावर गेली निवडणूक? आता निवडणूक कशी गेली, लाडकी बहिणीवर गेली निवडणूक, जरांगे पाटलांच्या आंदोलनावर गेली, आणि स्थानिकचे जे मुद्दे होते, रस्ते नाहीत, नाले नाहीत, ॲक्च्युली खरं तर शेतीला धरून किंवा शेतकऱ्याला धरून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या ह्या इलेक्शनमध्ये झालेल्या दिसत नाहीत। स्थानिकचे मुद्दे जे आहेत, समजा रस्ते नाहीत, चालायला आम्हाला व्यवस्थित रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, ह्या स्थानिक जे स्वराज्य संस्थांचे जे काही प्रश्न आहेत त्याला धरून हे इलेक्शन बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसते। दुसरी गोष्ट, आपण जर जिल्ह्याचं जर पाहायला गेलं, उमरगासारखं ठिकाण आहे, 3 वेळेस चौगुले साहेब तिथे प्रतिनिधित्व करतायत, तिथं त्यांनी विकास निधी आणला म्हणून सांगतायत, पण ज्या पद्धतीनं तिथं त्यांनी कामं दिसायला पाहिजे होती दिसत नव्हती।
पण ते दिसत नाहीत काम असं सांगणारा जो उमेदवार पाहिजे होता किंवा विरोधक पाहिजे होते तिथे दिसलं नाहीत. तसंच इकडे तानाजी सावंतांनी ज्या पद्धतीने कामं केली, तानाजी सावंत साहेबांना की मी कामं केलेत हे सांगायला खाली माणसंच नव्हती. बर हा, तर ते म्हणजे इकडे कामं झालेत त्याला सांगायला माणसं नव्हती, आणि जिकडे काम झालं नाही तिकडं लोकांनी सांगितलं की कामं झालीत म्हणून. तुळजापूरचं उदाहरण घेतलं तर तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीनं राणा पाटलांनी जे काय सगळं तुळजापूर तालुक्यामध्ये कामं केली, उद्घाटन करण्याचा जो सपाटा लावला होता, तर त्याला तडा देण्यासाठी म्हणून जे काही उमेदवार पाहिजे होता ते उमेदवार पण दिसलेले नाहीत, किंवा ते उमेदवारांनी स्वतःहून ज्या गोष्टी एक्सपोज करायला पाहिजे होत्या त्या पण केलेल्या नाहीत. आता इथलं स्थानिकचं बघायला गेलं तर स्थानिकचं तर शहरातलं बघायला गेलं आपल्या धाराशिव शहरातलं, तर नगरपालिकेनं ज्या पद्धतीनं शहर सगळं उकडून ठेवलेलं होतं, तत्कालीन जे सत्ताधारी होते तो सगळा रोष त्यांच्यावर गेला. परंतु मधल्या काळात महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीने कामाला स्थगिती दिली आणि नंतर हायकोर्टात जाऊन जी ती स्थगिती उठवावी लागली आणि मग काम करायला लागली, याच्याकडे जे काय लोकांपर्यंत पोहोचवायचं काम होतं ते पोहोचलेलं दिसत नाही. त्यामुळं आपण जिल्ह्यातल्या 4ही विधानसभेमध्ये जर बघितलं तर स्थानिक मुद्दे आणि मी केलेले काम, सर जसं म्हणतात की मी फक्त केले, ह्याच्या अगोदर कुणीच काही केलेलं नव्हतं, फक्त मीच केले, ह्या सगळ्या ह्या विषयावरती हे जे काय आता विधानसभेचं इलेक्शन आहे ते फिरलेलं दिसतंय. त्याच्यामुळं आत्ता मला असं वाटतं की आणखीन एक गोष्ट अशी आहे की जेवढ्या ताकदीचे उमेदवार विरोधक विद्यमान आमदाराच्या समोर उभा राहायला पाहिजे होते तसे दिसत नाहीत. त्याच्यामुळं असं वाटतं की जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांना शक्यता आहे की पुन्हा संधी मिळू शकते, असं एकंदर चित्र दिसते. धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक ही स्थानिक मुद्द्यावर न लढता विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली नाही, ही फक्त भावनिकतेवर लढली गेली. यामुळे ह्या धाराशिव जिल्ह्यामधील विद्यमान आमदारांना जनता पुन्हा एकदा संधी देईल असे पत्रकारांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.